लाडक्या बहिणींमुळे विकास निधी कमी पडू लागल्याची ओरड आता सत्ताधारी नेतेच करू लागलेत। त्यावर उपाय म्हणून सरकार एक नवा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। मात्र त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पाहूया। लाडक्या बहिणींमुळे सगळ्या निधीला ब्रेक लागलेला आहे। विकास निधी हा मोठ्या प्रमाणावर येतोय। आपण बजेट पाहतोय, या बजेटला पण आता काही कोणाच्या हाती काही लागत नाही। मागचं बजेट पण असंच खाली गेलं। व्यवस्थित विकास कामाला पैसा त्या ठिकाणी येतोय आणि आणखीन वर्षभर काय निधी मिळेल याची काही अपेक्षाच वाटत नाही। तर थोडं तिकडून काढलं तर इकडे प्रॉब्लेम होतो। नाही, एक ती प्रक्रिया असते सरकारची। सरकारचा निधी या प्रोसेस मधनं येत असतो। बहिणींना सक्षम बनवून महाराष्ट्राच्या विकासाचा वायदा करणाऱ्या सरकारमधलेच अनेक नेते आता लाडक्या बहिणींमुळेच विकास रखडल्याची ओरड करू लागलेत। काही नेते यावरून जाहीरपणे तर काही सारवासारव करत उत्तरं देऊ लागलेत। कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे म्हणतात की लाडक्या बहिणीमुळे विकास निधी म्हणजे याला उशीर होतोय। त्यात काय चुकीचं आहे? जग जाहीर आहे, लाडक्या बहिणींमुळे सगळ्या निधीला ब्रेक लागलेला आहे। या बजेटला पण आता काही कोणाच्या हाती काही लागत नाही। मागचं बजेट पण असंच खाली गेलं आणि आणखीन वर्षभर काय निधी मिळेल याची काही अपेक्षाच वाटत नाही। नाही, दत्तात्रय भरणे काय बोललेत ते मला माहीत नाही, पण विकास निधी हा मोठ्या प्रमाणावर येतोय। आपण बजेट पाहतोय, पुरवणी मागण्या सुद्धा आता आम्ही परवाच पास केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला जेवढं बजेट कळतं त्याच्यानुसार व्यवस्थित विकास कामाला पैसा त्या ठिकाणी येतोय। आता ते ठीक आहे ना, हे लाडक्या बहिणींचे सुद्धा आता थोडं तिकडून काढलं तर इकडे प्रॉब्लेम होतो। शिवभोजनचे सुद्धा आता 3 महिन्याचे मिळाले, 6 महिन्याच्या ऐवजी। परंतु आता मी तुम्हाला सांगितलं, सगळ्याच ठिकाणी जे आहे थोडीशी ओढाताण होणार। पैसे सगळ्यांचे मिळणार, कुठेही जाणार नाहीत, परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असतं। आमचं सरकार निवडून आल्यास 1500 ऐवजी लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 देण्याचा वायदा महायुतीनं केला होता। मात्र 2100 तर दूरच, निकालानंतर 1500 रुपये देताच सरकारला नाकीनऊ आल्याचं स्पष्ट दिसतंय। आपल्या सरकारला ही संधी आहे। आपला सगळा दृष्टिकोन मतांच्यावर आणि निवडणुकांवर असेल तर तुम्ही साहजिकच हे काम करणार आहे, पण 29च्या आधी 6 महिने करा। लाडक्या बहिणींचे पगार अनुदान 1500चे 2100 त्याच वेळी करा। किती महाराष्ट्राने आंदोलनं केली तरी तुमचा प्लॅन ठरलेला आहे। 2029च्या जुलै महिन्यात लोकसभेत काय होतं बघायचं आणि विधानसभेच्या आधी हा निर्णय करायचा। ही नेहमीची परंपरा आपण यावेळी पाळाल, याच्यात काही शंका नाही। लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला कारण कळलं पाहिजे। कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार, माहितीबद्दल धन्यवाद। निर्देश द्यावेत। दरम्यान लाडक्या बहिणींमुळे निधीला पडलेला खड्डा सरकार दारू विक्रीतून भरत असल्याचा आरोप होतोय। 1972 नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकार नव्या दारू दुकानांसाठी परवाने देणार आहे। 1972 पासून महाराष्ट्रात एकही नव्यानं दारू परवाना देण्यात आलेला नाही। त्यात यंदा तब्बल 20% वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे। उत्पादन शुल्काच्या शिफारसीनुसार एक समिती नेमण्यात आली आहे। समितीचे अध्यक्ष म्हणून अजित पवार काम पाहतील। विदेशी मद्य बनवणाऱ्या महाराष्ट्रात सध्या 41 कंपन्या आहेत। त्यापैकी प्रत्येक कंपनीला 8 म्हणजे एकूण 328 मद्य विक्रीचे परवाने सरकार देणार आहे। सरकार एक दारू दुकानाचा परवाना 1 कोटी रुपयाला देण्याचा विचार करते। दुसरीकडे बाहेर दारू विक्रीचा जुना परवानाही हवा असेल तर त्याची किंमत 5 ते 10 कोटी रुपये। मात्र सरकार ज्या कंपन्यांना 1 कोटीत दारू परवाना देऊ पाहत आहे त्या कंपन्यांशी निगडीत अनेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध असल्याचाही आरोप होतोय। उत्तर प्रदेश, बिहारमध्ये 1 लाख लोकसंख्येमागे 6 दारूचे परवाने आहेत। महाराष्ट्रात मात्र लाखभर लोकांच्या तुलनेत 2च दारू परवाने असल्यानंच उत्पादन शुल्क विभागानं दारू विक्रीचे परवाने वाढवण्याची शिफारस केली आहे। त्यामुळे 1972 पासून महाराष्ट्रात बंद असलेले दारू विक्रीचे नवे परवाने सरकार देणार का याकडे लक्ष आहे। कॅपोविटेज नावाची जी कंपनी आहे त्याच्यात त्यांचा मुलगा म्हणजे जय अजित पवार हे एक डायरेक्टर आहेत। आता ही कंपनी ही इंडियन मेड फॉरेन लिकर बनवते आणि 105 KLPDची त्यांची
आताची डिस्टिलरी असताना कुठच्याही पद्धतीने हे तर सरळ सरळ म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिटचीच केस आहे. बेवड्यांचं सरकार आहे, दारुड्यांचं सरकार आहे आणि मोठं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण. लाडक्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त बर्बाद करण्यासाठी दारुड्यांची नवीन पिढी तयार करताय. आता चपट्या पण मिळतील. चपट्यांची ओळख तर आहे ना अख्ख्या महाराष्ट्राला. एक चपटी खिशातून घेऊन करायची. आता काय, आता एवढ्या तुम्ही मोकळे झाले तर चपट्या खिशात घेण्याची परवानगी ठेवा ना. दरम्यान लाडक्या बहिणींमुळे निधीत अडचणी निर्माण झाल्यात, त्यामुळे वाईन शॉप परवाने देण्याचा निर्णय घेतल्याचं भुजबळांनी म्हटलंय. मात्र दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या पैशांसाठी आता भावांना दारू प्यावी लागणार का, अशी ही टीका यावरून होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.